दंडवत हो। लॉकडाऊन नंतरच्या आजच्या या पहिला सत्संग आपला होतो आहे आणि एकंदरीतच संकल्प ग्रुपचा हा पहिला सत्संग आहे। अजून कुठेही सत्संग सुरू झाला नाही। तर हा जो काही कालावधी होता, जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी आपण पकडून घेऊया। यामध्ये अनेक लोकांना असे प्रश्न पडले होते की म्हणजे आता घरामध्ये राहून करायचं काय। खूपशा वयस्कर लोकांमध्ये असे काही बदल झाले, म्हणजे माझ्याकडे खूपशा तक्रारी तशा आल्या की म्हणजे मेंटली लोक खूप डिस्टर्ब झाले वगैरे, चांगले म्हणजे तरुण वर्गसुद्धा असेल। परंतु माझ्याकडे अशा काही लोकांचे सुद्धा काही रिप्लाय आलेले आहेत, म्हणजे सकारात्मकसुद्धा, की या कालावधीमध्ये आम्ही ब्रह्मविद्येसंदर्भातलं म्हणजे रेकॉर्डिंग असो, वाचन असो, श्रवण असो, स्मरण असो, या गोष्टी एवढ्या प्रमाणात घडल्या। जे लोक म्हणत होते की आम्हाला वेळच नाही आहे, त्या लोकांना देवाने एवढा वेळ देऊन टाकला एकदाच घ्या किती वेळ पाहिजे तो। आणि तो वेळ जो भेटला त्याचा खूप लोकांनी सदुपयोग करून घेतला। पाठांतर भरपूर लोकांचे झाले। आमच्याकडे 9 प्रकरणाचा आम्ही काही उपक्रम राबवले होते आणि त्याचं ऑनलाईनच पाठांतर द्यायचं, त्याच्यामध्ये पण खूप लोकांनी सहभाग घेऊन 9 प्रकरणं खूप लोकांची पाठ झाली आहेत। म्हणजे हा जो काही कालावधी आहे, आर्थिकदृष्ट्या हा जरी आपल्याला कमजोर करणारा होता, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या मात्र आपल्याला हा कालावधी सक्षम करणारा ठरला। आणि ज्यांनी याचा फायदा, पैसे तर कमवायचे आहेत तुम्हाला, म्हणजे आयुष्यभर तेच कमावत आहात आणि इथून पुढे पण तेच कमवायचं आहे, ते कधी बंदच होणार नाही आहे। आणि थोडे पैसे जास्त झाले आपल्याला की काय होतं की थोडंसं आपण चलबिचल होऊन जातो। तर त्या सगळ्याच बाबतीमध्ये परमेश्वराच्या मनोधर्माने म्हणा किंवा अजून देवतेंच्या त्या अजून कुठल्या कशामुळे म्हणा तो क्षोभ झाला असेल वगैरे, आणि हा जो काही आजार आला, पण त्याच्यामुळे सगळेच लोक काय झाले, एका पातळीवर सगळे लोक आले। सगळ्यांना कळलं की नेमकं म्हणजे आयुष्य कसं जगायचं वगैरे। आणि या माध्यमातनं आपले जे लोक होते, आपले उपदेशी लोक आहेत वगैरे, यांनी एवढं श्रवण केलेलं आहे। खूप लोक बोलतात की या लॉकडाऊनमध्ये खूपसं ज्ञान आम्हाला मिळालं, कारण भरपूर श्रवण त्यांनी केलं, स्मरण त्यांनी केलं, म्हणून आपली उपदेशी लोक जे आहेत ते कुठेही मेंटली डिस्टर्ब झाले नाहीत किंवा काही हे नाही। उलट त्यांना वाटलं चला ठीक आहे, यावेळेस आपण अशा पद्धतीने देवाला आठवूया। आणि आपल्या या सत्रामध्ये सुद्धा 26 त्यागवचने झालेली आहेत। म्हणजे ह्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही त्यागच केलेला आहे। नोकरीचा त्याग झालेला आहे, पैशाचा त्याग झालेला आहे, बाहेर जाण्याचा त्याग झालेला आहे, चांगलं खाण्याचा त्याग झालेला आहे, सगळ्याच गोष्टींचा त्याग झालेला आहे। लग्नाला मला गेलंच पाहिजे म्हणणाऱ्यांनी सुद्धा त्याग केलेला आहे। तुमच्यामुळे तुमच्या लक्षात आलं की तुमच्यामुळे कुठलंही लग्न थांबलेलं, उलट ते फायदाच झालं तुम्ही नाही गेलात तर। कमी लोकांमध्ये लग्न झालं। कोणी म्हटलं की बाबा, म्हणजे आता असं कोणी म्हणत नाही बरं का की माझ्या लग्नाला आलंच पाहिजे, तसं मी मेल्यावर यायलाच पाहिजे बरं का तुम्हाला मला ठेवायला, असं पण नाही राहिलं। म्हणजे हे सगळे जे काही तुमचे गैरसमज होते की आम्ही गेल्याशिवाय चालणारच नाही, तर तुमचा तो गैरसमज देवाने हे करून टाकला की आपल्याला लक्षात आलं की आपल्याशिवायसुद्धा जगामध्ये कामं होऊ शकतात, आपल्या वांचून कुणाचंही अडणार नाही। हे तर कळलंच, पण त्याहीपेक्षा मोठं असं कळलं तुम्हाला की तुमचंसुद्धा कुणा वांचून अडणार नाही आहे। तुम्ही पण जिवंतच आहात सगळे, कोणी आले नाही भेटायला, तुम्ही कुठे गेला नाही, तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे आयुष्य जगलात। उलट देवाला तुम्ही तेवढा कालावधी देऊ शकलात। म्हणजे हे काय झालं, आपल्या दृष्टीने पण आपल्या लक्षात आलं की आपल्यासुद्धा कुणा वांचून अडणार नाही आहे। परंतु जर का परमेश्वर नसतील तर परमेश्वरा वांचून आपलं अडवू शकतं बरं का, नव्हे तर अडतंच। आज एवढ्या लोकांना काय काय झालं, परंतु आपले बहुतांशी लोक ज्यांनी घरामध्येच राहिले, त्या माध्यमातून जे काही त्यांनी विधिविधान सुरू केले आणि त्या विधिविधानाच्या त्या रकान्यामध्ये ते राहून त्यांनी कुठेही बाहेर गेले नाहीत,
ते लोक सगळे वाचले. परंतु जे बाहेर पडले, कारण की हा स्वामींनी सांगितलेला आहे. मला काही लोक बोलले असे की आपल्या मुखामध्ये नाम असल्यामुळे आपल्याला कोरोनाची भीती नाही. म्हटलं असं नाही आहे. ते म्हणजे नामाचे 10 टाय सांगितले. म्हटलं नाम मुखामध्ये घेता घेता गरम पाण्यात हात टाकला चटका नाही लागणार का? लागेल की नाही? ही व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे. सृष्टी व्यवस्थेमध्ये परमेश्वर काही हस्तक्षेप करत नाही. खूप मोठा पाऊस पडतो आणि तुम्ही चाललात तर त्या भागामध्ये तुम्हाला फक्त पाऊस नाही लागणार अशातला भाग नाही, तुम्हालाही पाऊस लागेल. अशा वेळी स्वामी सांगतात की श्रुत दृष्ट चुकवावे. म्हणजे श्रुत आणि दृष्ट हे चुकवलं पाहिजे. जर का तुम्हाला कळलं की पुढे असा असा धोका आहे, पुढे असा असा धोका आहे, तर ते काय केलं पाहिजे? आपण तिकडे जाणं आपण टाळलं पाहिजे. कोणी सांगितलं की बाबा हे जर का तुम्ही खाल्लं तुम्हाला त्रास होईल, तर ते आपण काय केलं पाहिजे? ते खाणं टाळलं पाहिजे. तुम्ही म्हटले नाही देवाचं नाव घेऊन काही खाल्लं तर चालतं, असं नाही चालत. कुठेही देवाचं नाव यूज करायचं नाही, आपण वापरायचं नाही. आपण देवाचं नाव उपयोगात आणायचं आहे. वापरायचं आणि उपयोगात आणायच्यात खूप मोठा फरक आहे. तर हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या कालावधीमध्ये नामस्मरण जे आहे हे जास्त आपल्याला फायदेशीर ठरलेलं आहे. ज्यांच्या मुखामध्ये नाम आहे, सतत नामाची बैठक आहे, त्यांना परमेश्वराने सहाय्य केलं. असं नाही आहे की तुम्ही बाहेर पडला तुम्हाला सहाय्य नाही झालं, सहाय्यही भरपूर तुम्हाला झालेलं आहे. आणि म्हणून त्याग हा प्रकार काय असतो हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. नेमकं कसं योगायोग एक आपली 26 वर्षे त्यागाची होतात आणि लगेच लॉकडाऊन लागतं. म्हणजे काय होतं आहे की तुम्हाला त्याग कशा प्रकारचा असतो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्याग करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. बरं, तुम्हाला सांगितलं की बाबा हे वस्तूचा त्याग करायचा आहे, खिडकीची सीट दुसऱ्याला द्या, जमत नाही. आपण खूप वेळ खिडकीत बसलेलो असतो बस यात्रेमध्ये, तर आपल्याला जर का कोणी सांगितलं की मला इथे बसायचं आहे, तर आपल्याला ते आवडत नाही. आपण देतो त्यांना बसायला, आता काय बोलता येत नाही. परंतु आपण काय करत असतो, आपल्याला ते मानवत नाही. छोटे छोटे त्याग आहेत. आपल्याला आवडीचा पदार्थ डॉक्टरने सांगितलं खाऊ नका, आपल्याला ते मानवत नाही. ऐकावं लागतं, परंतु आपलं मन मात्र काय ऐकत नाही. म्हणून त्याग काय असतो हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्याग हे आपल्या आयुष्यामध्ये आपण केले पाहिजेत. काही लोक करतात ना, भाताचा त्याग करून देतात. वास्तविक ते चुकीचं आहे. म्हणजे ते कायमस्वरूपी भाताचा त्याग करून देतात, तसं नको पाहिजे. कायमस्वरूपी गोडाचा त्याग करतात, तसं नको पाहिजे. तुम्ही एका महिन्यासाठी एखादा पदार्थ बंद करून बघा कसं वाटतं. तुमचा गैरसमज निघून जातो की भाताशिवाय पण आपण जेवू शकतो. कोणाला सवय असते की आम्हाला जेवण झाल्यानंतर गोड खायलाच लागतं, तर त्यांनीसुद्धा गोडाचा त्याग करून बघा. म्हणजे परिच्छेद त्याला म्हणतात आपल्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये. तो परिच्छेद करून बघा आणि मग कितीही समृद्ध पदार्थ आले तरी खायचा नाही, हा एक त्याग करून बघा. म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, विकार शून्य म्हणजे काय सांगितलेलं आहे, तुम्हाला जे जे आवडतं ते काय करा, तुम्ही थांबवा. ते सगळं परमेश्वराच्या समर्पित करा. म्हणजे कसं, आपल्याला गोड खायला आवडतं म्हणून गोडाचा उपहार करायचा देवाला आणि ते खायचं कोणी, मग आपणच खायचं, तसं नाही. म्हणजे देवाला समर्पित करा. म्हणजे ते जे खीर बनवण्यामध्ये तुम्ही वेळ घालवणार, खीर पिण्यामध्ये तुम्ही वेळ घालवणार आहे, तो वेळ तुम्ही देवाला समर्पित करा. म्हणजे त्या कालावधीमध्ये स्मरण करा. म्हणजे असं त्याग आपल्याला करून तो जो वेळ तुम्हाला मिळालेला आहे तो वेळ देवाला समर्पित करता आला पाहिजे. म्हणजे त्यागही झाला पाहिजे आणि विधीसुद्धा झाला पाहिजे. आणि तो विधी कुठला आहे, इथे आचार्याची 26 वचने त्याग सांगितलेला आहे. मग तिथे सांगतात की असा त्याग केल्यानंतर करायचं काय नेमकं. म्हणजे काहीच करायचं नाही, मग करायचं काय. कोणी जर का तुम्हाला म्हटलं काहीच करायचं नाही आज, मग आपला प्रश्न येतो मग काय करायचं. तर इथे त्याग करायचा आहे, मग त्याग केल्यानंतर काय करायचं, रिकामच बसून राहायचं का. जसं आपण नेहमी सूचना देतो की मार्गांमध्ये पोथी चालू असते, दुपारची 3 ते 4 पोथी समजा नॉर्मली टाईम आहे, संवत्सर किंवा वामोरीचा हा वेळ आहे आणि सर्व आश्रमात हाच वेळ आहे बहुतांशी. तर यामध्ये काय आहे की पोथी 3ला चालू होते, पण लोक 2:30पासूनच बेल झाल्यानंतर जाऊन बसतात. काय करतात तिथे जाऊन, ते नामस्मरण करतात. कारण की स्मरण कशासाठी केलं जातं, कारण की तुम्ही जे आता ऐकणार आहात
ते तुम्हाला समजलं पाहिजे, ते तुम्हाला मनामध्ये बीजरूप झालं पाहिजे, ते आचरण रूपाने प्रगट झालं पाहिजे. आणि याच्यासाठी आणि त्याला प्रमाण स्वामींच्याच श्रीमुखाचं आहे की नामे काय बोध. म्हणजे तुम्हाला जे ज्ञान होणार आहे, जे तुम्ही ऐकणार आहे ते तुम्हाला बीजरूप होणं, हे नामे बोध. म्हणजे नामस्मरण केलं, देवाला विनंती केली तर ते तुम्हाला त्याचा बोध होईल, ते समजेल, ते तुमच्या लक्षात राहील. खूप लोक म्हणतात बाबा आमचं पाठ होतं पण लक्षात राहत नाही. का? तुमचं नामस्मरण कमी आहे. म्हणजे बोधासाठी नामस्मरण करा, वेदासाठी नामस्मरण करा, अनुसरणासाठी नामस्मरण करा. म्हणजे नामस्मरणाचा असा उपयोग घ्या. आपण घर आमच्या नावावर होत नाही म्हणून नामस्मरणाला वापरतो आपण. मला आमची गावाकडची जमीन मिळत नाही त्यासाठी नामस्मरण करा म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. आता आपल्या मंदिराचं सुद्धा जे काही चालू होतं, मला अनेक लोक बोलले तुम्ही आंबाळीला जाऊन स्मरण करा. मी म्हटलं या संपत्तीसाठी मी परमेश्वराच्या नामाचा वापर करणार नाही, तर परमेश्वर संपत्ती मिळवण्यासाठी मी त्या नामाचा उपयोग घेईन. कारण की नाम आहे, नामप्राप्ती ते करी सांगितलेलं आहे. मग त्यामधलीच आपण 4 वचनंच फक्त मी निवडलेली आहेत. जी मी तुम्हाला सांगत असताना तुम्हीच मला उलट प्रश्न विचारू शकता की भांडते दोघे अन्याय जर का मी तुम्हाला वचन सांगायला लागलो तर तुम्ही म्हणाल बाबा मग तुम्हीच का भांडता. म्हणजे हे वचन मी आचरत नाही आहे. परमप्रीती परस्परे परमप्रीती व्हावी, तुम्हा मारिता पूजिता समान व्हावा, किंगा महात्मेनी प्रिय वक्ते व्हावे. हे 4च वचनं मी निवडली आणि म्हटलं हे वचनं आपल्याला पाळायची आहेत. कारण की मी आता मी म्हणजे आजकाल असं आहे की मी वचन तुमच्यासाठी किंवा निरूपण तुमच्या लोकांसाठी मी करतच नाही. हे निरूपण जे आहे ते मी माझ्यासाठी करतो की हे वचनं मी जे तुम्हाला सांगतोय ते मी उपयोगात आणतोय का, मी त्याचा उपयोग घेतोय का, हे मी स्वतःला तपासतो. कारण की आता लोक मला विचारतील की बाबा तुम्ही आचरण करता का या वचनाचं, आचरण करता त्याचा अनुभव काय आहे, नामस्मरण करताना आनंद कसा होतो, कसं समाधान वाटतं, हे तुम्ही मला अनुभव विचारणार तेव्हा मला ते सांगता आलं पाहिजे. त्यासाठी मला ते स्वतः आचरले पाहिजेत. म्हणून मी अनेक वचनं जे आहेत ते मी स्वतः हे करतो. आणि मी एक हे केलेलं आहे की ज्ञान हे दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही आहे, ज्ञान हे स्वतःला आचरण्यासाठी म्हणून आहे. ते लोकांना सांगत बसणं याच्यात आयुष्य नाही घालवायचं, ते ज्ञान आपल्याला पण आचरता आलं पाहिजे. जो कोणी हलवाई आहे तो लोकांनाच मिठाई विकत बसत नाही, तो बनवता स्वतःही खातो, त्याचा उपयोग तो स्वतःही घेत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा त्या वचनांचं आचरण करता आलं पाहिजे. वचनांचं आचरण करायला लागलो आणि काही दिवसामध्येच आमचं ते प्रकरण जे आहे ते एकदम व्यवस्थित संपुष्टात आलं. त्यामध्ये मला हे लक्षात आलं की स्वामींचं वचन म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे, सगळं बरोबर आहे. फक्त काय करायचं ते पालन करायचं. तुम्हाला जर का ॲसिडिटी होते तर काय करायचं, तुम्ही जाऊन डॉक्टरकडे गोळ्या घेत राहता, काहीच करायचं नाही आहे. तुम्हाला सकाळी उठून चालून यायचं आहे, तेलकट कमी खायचं आहे, बस तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही. म्हणजे हे सगळे उपाय आपल्याकडेच आहेत, परंतु आपण ते उपयोगामध्ये आणत नाही. तसं सगळे वचनं आहेत, त्या वचनांचं आचरण करा, तुम्ही एकदम स्वस्थ होऊन जाल. न तुम्हाला कुणाविषयी मनामध्ये द्वेष भावना राहील. तुम्हाला जर का ॲसिडिटी होते ना ती फक्त खाण्यामुळे होत नाही बरं का. एखाद्या विषयी आपण मनामध्ये जळत असू ना एखाद्यावर, तर त्याच्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होते. मानसिक ताण घेऊन बसलेला असाल तर त्याच्यामध्ये थायरॉइड होतो. म्हणजे ह्या गोष्टी आहेत. आणि आमच्या स्वामींनी त्याचा उपाय आमच्या वचनांमध्ये सांगून ठेवलेला आहे की तुम्हा मारिता पूजिता समान व्हावा, किंवा हे वचन तुम्ही पाळून बघा, तुमचं ॲसिडिटी, थायरॉइड वगैरे, मानसिक ताण, हे सगळे आजार तुमचे क्षणामध्ये मिटून जातील. विषयच घेऊ नका. तुम्हाला कोणी म्हटलं तुमच्याविषयी वाईट बोलत होते, ठीक आहे, मी वाईटच आहे, मी मागच्या जन्मामध्ये वगैरे कितीतरी वाईट कर्म केली आहेत की लोकांनीच काय तर देवानी सुद्धा माझं तोंड बघितलेलं नाही आहे, मी एवढे वाईट कर्म करून ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जर का चाललात तर तुमचे हे बाकीचे आजार, म्हणजे एका वचनाचं पालन म्हणजे तुमचं आयुष्य किती स्वस्थ होऊन जातं. आणि म्हणून स्वामी सांगतात येणे बोधे बोधवंता जे स्वस्थता आत, ते चैतन्य विद्यावंताला सुद्धा ती स्वस्थता नाही आहे जी येथीच्या शाब्दज्ञानीला जी स्वस्थता आहे. शांत आहे ती व्यक्ती. आणि म्हणून हा बोध तुम्हाला कशामुळे होणार,
बोधे बोधवंता, म्हणजे बोधवंताला ही स्वस्थता आहे. मग तुमचा प्रश्न आला पाहिजे, मग आम्हाला बोध कसा होणार? तर नामे बोध, म्हणजे नामस्मरण जर का केलं आणि देवाकडे आम्ही बोध मागितला, ज्ञान मागितलं, तर आम्हाला ते त्या माध्यमातून मिळेल. आणि म्हणून आपल्याला तो बोध प्राप्त करायचा आहे, त्यासाठी नामस्मरण असलं पाहिजे. म्हणून आत्ता आपण काय झालेलो आहोत? आता आपण रिकामे झालेलो आहोत. त्याग वचने आपण ऐकली. आता मानसिकरित्या, शारीरिकरित्या अजून कोणी रिकामं झालं नाही, मोकळं झालं नाही, पण मानसिकरित्या जर का तुम्ही मोकळे झाला असाल तर त्या मनामध्ये आता काय करायचं? आपल्याला नामस्मरण करायचं आहे. आणि म्हणून स्मरण वाक्य या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. पहिलं वचन आहे, हे देखिले तैसे आठविजे. म्हणजे या मागील जे वचन आहे 26वं, ते आहे देशाच्या शेवटी झाडातळी जन्म क्षेपावे. म्हणजे देशाच्या शेवटी, म्हणजे जिथे तुम्हाला कोणी ओळखत नाही. मी खूप लांबलचक अर्थ सांगत नाही, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जिथे तुम्हाला कोणी ओळखत नाही तो देशाचा शेवट. त्याच्यामध्ये विविध व्याख्या केले गेलेले आहेत की जिथे दोन भाषा एकत्रित होतात, मिक्स होतात, किंवा एकदमच ज्या ठिकाणी खाणं पिणं या सगळ्या दृष्टिकोनातनं थोडा दुष्काळी भाग असेल वगैरे वगैरे. आपल्याला एवढंच घ्यायचं आहे की आपल्या ओळखीचं कोणी भेटलं नाही पाहिजे. ओळखीचं तुम्हाला कोणी भेटलं तर तुमची सोय झालीच म्हणून समजायचं. जर का एखाद्या आश्रमात तुम्ही गेलेले आहात किंवा स्थानाला गेलेले आहात, तिथे तुमचं देव भरोसे सगळं काम असतं बरं का. कुठे जेवायचं, कुठे थांबायचं, काय झालं तिकडे गेल्यानंतर बघूया. मग आपण त्या ह्याच्यामध्ये असतो की देवाचं साह्य झालं वगैरे वगैरे असं आपण बोलतो. परंतु तिथे जर का कोणी ओळखीचं भेटलं तर लगेच आपण म्हणतो ते भेटले म्हणून बरं झालं बरं का. अरे पण त्यांना भेटवलं कोणी? शेवटी साह्य कोणाचं झालं? देवाचं साह्य झालं. हे कधी लक्षात ठेवा. ते जी व्यक्ती आहे त्यांचं आपण आभार मान्य, धन्यवाद मान्य, किंवा त्यांनी जे काय आपल्यासाठी केली आपली सेवा, तर ते सुद्धा लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु ह्या सगळ्यांमागे परमेश्वरच आहे हे मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. तुम्हाला कष्ट जरी झालेले आहेत तर त्याच्यामागे सुद्धा देवच आहे की नाही वेगळं? आपल्याला असं वाटतं की कष्ट झाले म्हणजे देवाने असे कष्ट दिले, तर त्यासाठीच दिले की कष्ट केल्यानंतर, कष्ट झाल्यानंतर तुमची योग्यता वाढते. तुम्हाला जिथे सोय होते ना तिथे तुमची अयोग्यता वाढायला सुरुवात होते बरं का. कारण की आपण त्यांच्याकडनं सेवा करून घेतोय. आम्ही 10 लोक येतो आहोत, आमचं जेवण बनवून ठेवा. कोणाला सांगितलं आपण? मार्गातल्या लोकांना. आपली सेवा होऊन राहिलेली ते लोक पण बनवून ठेवतात, परंतु आपली अयोग्यता वाढायला लागली आहे. हे लक्षात ठेवायचं. जिथे सुविधा होणार आहे आपली, तिथे आपली अयोग्यता वाढू शकते. म्हणून त्या ठिकाणी जाऊन आपली घडली अविधी आहे, अयोग्यता आहे, अनधिकार आहे, तो आपण तिथे फेडायचा आहे, तिथे जाऊन सेवा वगैरे करून. परंतु जिथे कष्ट होतात तिथे नक्कीच परमेश्वर काय करतात? तुमच्या योग्यतेबद्दल, अधिकाराबद्दल आणि कन्वेबद्दल विचार करून तुम्हाला काय करत असतात? तुम्हाला योग्य करण्याच्या दृष्टिकोनातनं तो योग परमेश्वर तुम्हाला घडवून देतात. आणि म्हणून ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे की कुठे काय घडतंय, त्याचे परिणाम काय होतात, त्याच्यातनं निष्पन्न काय होतं, हे सगळं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या जे जाणकार व्यक्ती आहे, ज्ञानी व्यक्ती, त्यांना जर का आमका पदार्थ खायला नाही मिळाला, आपल्याला खायला नाही मिळालं, तर आपल्याला दुःख होतं की पहिल्या पंक्तीला बसलो असतो तर खीर मिळाली असती, शेवटच्या पंक्तीला खीर संपून गेली, आपल्याला दुःख होतो. परंतु तिसरा पहारी भिक्षा की ज्यांना स्वामींनी सांगितलेलं आणि जे तसं आचरण करतात त्यांना उलट ते बरं असतं की बरं झालं ते मिष्टान्न मिळालं नाही, ते खाल्लं असतं तर त्याच्याने मला आळस आला असता. सायन्सच्या याच्याने बघितलं आपण, शारीरिकदृष्ट्या बघितलं तर त्याच्याने माझी शुगर लेवल वाढली असती, हे तुम्ही बघाल. परंतु आध्यात्मिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही बघाल ब्रह्मविद्येला आधारभूत करून, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे खीर मी खाल्ली असती तर मला आळस आला असता, मग झोप घेतली असती तर तेवढा वेळ माझा स्मरणाचा माझ्यातनं वजा होऊन गेला असता. तेवढा वेळ गेला ना तुमचा. कशामुळे? खिरीमुळे. तेच तुम्ही वृक्षांना खाल्लं तर तुम्हाला झोप येणार नाही. आज गोड खा बरं का पण सगळे, तर तुम्ही म्हणाल की. तर एकंदरीत आपल्याला हे बघायचं आहे की त्याग केल्यानंतर पुढे मग आचरण काय करायचं आहे. तर हे देखिले तैसे आठविजे. आपला विषय चालू होता देशाचा शेवट
म्हणजे त्या ठिकाणी जायचं जिथे तुम्हाला कोणी ओळखत नाही, तुम्ही कोणाला ओळखत नाही असा. आणि झाडातळी म्हणजे झाड असेल त्या झाडाखालीच तुम्हाला विजन करायचं. विजन म्हणजे काय? एकांतात बसून तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, तुम्हाला जे काही वाचन केलं त्याचं चिंतन करायचं आहे, ब्रह्मविद्येचं मनन अध्यासन तिथे त्या ठिकाणी करायचं आहे. अटन जे आहे ते निरुद्देशी सुरूच आहे, ते चालत चालत करायचं आहे. पण विजन म्हणजे एका ठिकाणी बसून तुम्हाला, म्हणजे बैठकही स्वामींनी सांगितलेली आहे. चालणे या माध्यमातून तुमचा शारीरिक व्यायाम होतो आहे, तुम्ही जे खात आहे त्याचं पचन होतं आहे आणि पचन झाल्यामुळे तुम्हाला पुढचे जे आजार होणार आहेत ते होत नाहीत. पोटासंबंधित जे आजार असतील, अपचनासंबंधित जे आजार असतील ते होत नाहीत. याच्या मागे अटन कारणीभूत आहे, म्हणजे देवानी तो सुद्धा विचार केलेला आहे. मग चालतच राहायचं का ना, विजनसुद्धा करायचं आहे. विशिष्ट वेळ घडलेली आहे, म्हणजे अमकी वेळ आहे, त्या वेळेमध्ये भिक्षा तुम्हाला मागायची आहे. मग भिक्षा मागून लगेच जेवायला घ्यायचं का नाही, विजन म्हणजे त्या ठिकाणी स्मरण करायचं आहे. ते भिक्षांना ठेवून कमीत कमी एक विशिष्ट वेळपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. म्हणजे भोजन करण्याआधी तुमच्यामध्ये नामस्मरण असं भिनलं पाहिजे आणि नंतर मग ते भोजन करायचं आहे. जेणेकरून काय आहे की भोजन करताना सुद्धा तुम्ही भोजनाच्या आधी जे विजन केलेलं आहे, विजनानंतर भोजन आणि भोजनामध्ये सुद्धा विजन सुरूच आहे. तुम्हाला काय वाटलं की असं जेवताना खीर छान झाली, भाजी चांगली झाली असं ते नाही. जी व्यक्ती आहे, स्वामी सांगतात शयनासनी भोजनी, म्हणजे जेवताना सुद्धा देवालाच आठवायचं आहे. एखादे काम करणारे व्यक्ती असतं, मी असं निरीक्षण करतो, काम करणारी व्यक्ती आहे, त्यांना जर का तुम्ही मध्येच चहा आणून दिली, तुम्ही निरीक्षण करा आता, त्यांना जर का मध्येच चहा आणून दिली ना तर ते चहा पिता पिता त्या कामाकडे बघत असतात. ते म्हणजे चहा पिताना सुद्धा त्यांचं कामाकडे लक्ष असतं की कसं करायचं, काय करायचं आहे. लगेच चहाचा कप ठेवला की लगेच कामाला सुरुवात. तसंच आहे की तुम्हाला भोजन करताना सुद्धा मी काय मगाशी विजन केलं, मग त्याच्यामध्ये अजून काय चिंतन असू शकतं ते आपण जेवताना स्वामींच्या आरोग्याच्या लीळा आठवू शकतो. तुम्ही उपार दाखवताना उपाराची आरती नाही म्हटली तरी चालेल, पण आरोग्याच्या लीळा तुम्हाला आठवल्या पाहिजेत. आम्ही तुम्हाला सांगितलं, आमचे काकबुवा जे होते माधेराज दादाजी तळेगावकर भालोदकर, भालोदला राहायचे, ते उपार दाखवताना देवा म्हणजे आरती वगैरे तर ते नव्हते म्हणत किंवा म्हणतही असतील, परंतु ते देवाशी संवाद साधायचे. देवाच्या ज्या आरोग्याच्या लीळा आहेत त्या माध्यमातनं तुम्हाला स्वामींच्या लीळा आठवता आला पाहिजे. आरती नाही म्हटली तरी चालेल, रोजच आपण आरती म्हणतो, परंतु कधीतरी तुम्ही लीळा बोलून पण बघा की देवा तुम्ही ते कसे बोलायचे की देवा तुम्ही ते बोणेबाईंचा ते लाडूचा स्वीकार केला, आज माझ्याकडे तो लाडू नाही आहे, तो भाव नाही आहे, पण मी जे देतो आहे ते तुम्ही स्वीकार करावा. असं एक एक ते काय काय बोलायचे, मी ऐकायचो. म्हणजे असं वाटायचं की देव समोर बसलेत आणि देवाशी हे बोलतायत की देवा तुम्ही हे घ्या, तुम्ही ते घ्या, हे अमकं घ्या, तमकं घ्या, तुम्ही त्यांची उष्टी बोरे खाल्ली, माझं हे सगळं असंच आहे अन्न, माझ्या मनात भाव नाही आहे, काय नाही आहे. म्हणजे असं बोलता आलं पाहिजे. उपार दाखवण्याचा जो काही भाग आहे ते लक्षात घ्या. आरती नाही म्हटली तरी चालेल, तुम्हाला जेव्हा लीळा आठवतील, लीळा आठवलं की स्मरण आहे, त्याला लीळा स्मरण असं म्हणतात. आणि नामस्मरणही त्याच्यामध्ये होतं. आणि ज्यावेळी लीळा स्मरण नामस्मरण तुम्ही करता त्यावेळी परमेश्वर तिथे कृपादृष्टीने अवलोकन करतात, त्याच्याशिवाय करत नाहीत. आणि तेव्हा अवलोकन केल्यानंतर तुमच्या विनंतीचा स्वीकार आणि तुम्ही जे भोजन उपहार दाखवता आहात त्याचं स्वीकरण आहे, त्याच्यावर कृपादृष्टीने अवलोकन आहे आणि त्याचं पवित्र ते अन्न करणे हा सगळा जो विधी आहे त्या माध्यमातून होत असतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की परमेश्वराला नामे जन्मक्षेपावे, म्हणजे विजनानंतर भोजन आहे आणि भोजनामध्ये सुद्धा विजन आहे आणि भोजनानंतर सुद्धा, म्हणजे भोजन हे एक मध्यस्थी ठेवलं तर भोजनाच्या आधी सुद्धा विजन आहे आणि भोजनामध्ये सुद्धा विजन आहे आणि भोजनानंतर सुद्धा विजन आहे. तिन्ही वेळा विजन आहे. आता हे 3 वेळे मी तुम्हाला असे लावून दिलेत. फक्त एक लक्षात ठेवा, 3च वेळा विजन नाही आहे, 24 तास विजन आहे. जो परमेश्वराला समर्पित झाले त्याच्या डोक्यामध्ये तेच चालू असतं. त्यांनी जर का काही बोरं पाहिली, आपल्याला काय असतं की बोरं हे पटापट उचलून खायची, ही चांगली आहेत, कच्ची आहेत, ही आमकी आहेत, ही गोड आहेत, ही आंबट आहेत, याच्यामध्येच लागतो. परंतु तुम्ही सतत जर का लीळा चिंतनात असाल तर तुम्हाला कुठली लीळा आठवेल?
लगेच भिंगारला तुम्ही जाल, गेलात तुम्ही भिंगारचं स्थान आठवलं, तिथे भाईदेव व्यास आठवले, सगळे ती लीळा आठवली. असं देव आठवणं एवढं सोपं आहे. देव आठवणं काहीच कठीण नाही आहे. जो तुमच्यासमोर प्रसंग उभा आहे लगेच तुम्हाला ते आठवलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण देवाला आठवण्याचे कारण बहाणे शोधले पाहिजेत. ह्या माध्यमातून देव आठवू, त्या माध्यमातून देव आठवू. आणि म्हणून विजन हा जो काही भाग आहे, आटन, विजन, दीक्षा आणि भोजन. भोजन म्हणजे जे भिक्षा घेतलेली आहे ते भोजन करायचं आहे. हे जन्मक्षेपावे म्हणजे अशा पद्धतीने जन्मक्षेपला पाहिजे. शारीरिक कष्ट आणि मानसिक दुःख. आता हे शारीरिक कष्ट झाले, जन्मक्षेपणे झाडातळी राहायचं आहे, देशाच्या शेवटी राहायचं आहे, किंवा हे जे काही बाकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यागाचा भाग, हा शारीरिक कष्टाचा भाग झाला. परंतु इथे सांगितलेले जन्मक्षेपणे म्हणजे काय ना, शारीरिक कष्ट आणि मानसिक दुःखेसी हे देह आहे जन्मायचे सेले लोटावे म्हणजे शेवट लोटलं पाहिजे. मग मानसिक दुःख काय किंवा मानसिक आपली ॲक्टिव्हिटी काय आहे, तर ती ह्या स्मरण वाक्यामधनं सुरू होते. बाकीचे जेवढे काही विधिविधान सांगितलेले आहेत ते शारीरिक कष्टाशी संबंधित आहेत, परंतु स्मरण जे आहे ते मानसिक कष्टाशी संबंध आहे. मानसिक कष्ट म्हणजे जेवढं तुम्हाला स्मरणामध्ये आनंद होतोय तेवढं तुम्हाला समाधान लाभतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग सांगतो, जेवढं स्मरणामध्ये तुम्हाला अश्रुपात तुमचा होतो आहे, अश्रू तुमच्या डोळ्यात येतात, तुमचं हृदय हेलावून जातं, अशा काही लीळा आहेत. आमच्या स्वामींना असं पाय पुसणं बसायला दिलं, आपलं मन असं हेलावलं पाहिजे. आपल्याला जर का कोणी बस असं जर म्हटलं, बसा असं जरी म्हटलं नाही तरी आपण काय म्हणतो, त्यांनी बसासुद्धा म्हटलं नाही. आणि इथे आमच्या स्वामींना पाय पुसण्यावर बसा म्हटल्यानंतर आपण कुठेतरी हल्लो पाहिजे एकदम. बाईसा तर वेगळ्या होत्या, त्यांनी एवढा मोठा अधिकार जोडून ठेवला की त्यांना प्रेमही झालं, परमेश्वर प्राप्तीलाही गेल्या, त्या तर सुटल्या. परंतु आपण अशा प्रकारचं काही करून बसलेलो आहोत, ते या लीळेच्या माध्यमातून आपल्याला तो स्पर्श करता आला पाहिजे, हेलावलं पाहिजे आपण. नामस्मरणाच्या माध्यमातून या गोष्टी घडतात. जेवढं तुम्हाला दुःख होईल तेवढं तुम्हाला समाधान वाटेल, तेवढं तुम्हाला आनंद वाटेल. जेवढे रडाल तुम्ही, ते जे रडण्याच्या माध्यमातून जे अश्रू बाहेर पडणार आहेत ते अश्रू नसून ते तुमचं जे मलिनत्व आहे ना ते बाहेर पडतं. तुम्हाला मलिनत्व आलेलं असेल, स्मरण करू वाटत नाही, काही वाचन करू वाटत नाही, पाठांतर करू वाचत नाही, हे सगळं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मलिनत्व आलेलं आहे. विधिविधान करू वाटत नाही, हे मलिनत्व तुम्हाला आलेलं आहे. हे फक्त दुःख केल्यानेच हे काय होतं, त्याचा परिहार होऊ शकतो. स्वामींनी ते सांगितलेलं आहे की पोळल्या सुन्या परी असावे. म्हणजे पोळलेल्या म्हणजे ते दुःख तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे आणि ते स्मरणाच्याच माध्यमातून तुम्हाला साथ देऊ शकतं. आणि म्हणून इथे उत्तरार्ध 609 क्रमांकाची लीळा दिलेली आहे आणि यामध्ये स्मरण वाक्याबद्दल भरपूरसं स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि लीळेचं नावच आहे की महादाईसा प्रश्ने नाम लीळा स्मरणानुवादू. म्हणजे महादाईसांनी प्रश्न केला, महादाईसांचेच एक निमित्त आहेत महादाईसा आपल्याला, की उपकार आहेत त्यांचे, की जेणेकरून त्यांच्या माध्यमातून भरपूरशा प्रश्नांची उकल झाली आणि भरपूरसे उत्तर आपल्याला मिळाले. महादाईसांनी जर का प्रश्न केले नसते तर मग आपल्याला कशाचीच उत्तरं मिळाली नसती. परंतु महादाईसांनी प्रश्न करावेत असं सुद्धा मनोधर्म जो आहे तो कुठेतरी स्वामींचाच असणार आहे. स्वामींनीच तो योग घडवून दिलेला आहे. आणि म्हणून महादाईसांनी प्रश्न केल्यामुळे स्वामींनी नाम लीळा आणि स्मरण याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. की महादाईसा विचार का, जी आम्हाला स्वामी सोडून जाऊ इच्छितात तरी आम्ही काही करून असावी, आम्ही विधिविधान काय करायचं. जे लोक आता असंनिधान धर्मामध्ये आपण आहोत आणि जे काही अन्यथा विधी आपण करत आहोत त्या सगळ्यांसाठी ही लीळा आहे. 800 वर्षा पहिले स्वामींना महादाईसांनी विचारलं, स्वामींनी त्याचं उत्तर दिलं, परंतु आपण नेमका तो महादाईसांच्या प्रश्नाला आपण किंमत देत नाही आहोत आणि स्वामींनी दिलेल्या उत्तराला सुद्धा आपण किंमत देत नाही आहोत. आणि त्यांनी विचारलेले की या स्वामींनी सांगितलेल्या गोष्टींना बाजूला सारून आपण आपलेच विधी सुरुवात केली आहे. आत्ताच मी येताना मंदिरामध्ये होत्या, ते म्हणाले बाबा तुमच्याकडे रुक्मिणी स्वयंवर असेल तर मला द्या. म्हटलं कशाला पाहिजे. नाही आम्हाला वाचायला पाहिजे. म्हटलं का.
अहो इथे आपले हे निरूपण ऐकून भारतातल्या नव्हे तर भारताबाहेर 5 देशांमध्ये आपल्या रेकॉर्डिंग जातात, त्या सगळ्या बहुतांशी लोकांनी इतर पारायण करणं बंद केलेलं आहे. मी आता विदर्भामध्ये एका ठिकाणी गेलेलो होतो, तर त्या ठिकाणी त्या जो ग्रुप होता त्यांनी सांगितलं आम्ही सगळे पारायणं बंद केलेत. आम्ही सूत्रपाठ वाचतो, लीळाचरित्र वाचतो आणि स्मरण करतो आणि त्याविषयी आमचं चिंतन असतं सगळं. या व्यतिरिक्त म्हणजे जे देवानी सांगितलं ते सोडून आपण वेगळं करत आहोत, तर तसं होता कामा नये. आपल्याला परत एकदा लीळा ऐकायची आहे ही, की आम्ही काही करून या असं आम्हाला सांगा, आम्ही तुम्ही गेल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे. यावर स्वामी म्हणतात बाई हे देखिले तैसे आठवीचे. काय करायचं आहे तुम्हाला? देवाच्या लीळा आठवायच्या आहेत. तुम्हाला काहीही संकष्ट वज्र पंजरू दत्तात्रय कवच हे पारायण करायचे नाहीत. देवालाच आठवा फक्त, वेगळा कुठलाच विधी नाही आहे. आता तुम्हाला आता परत तो प्रश्न सांगायचा का, की महाईम भटांनी विचारलं की तुम्ही काय चिंतन करता, त्यावेळी भटोबासांनी काय सांगितलं? का संकष्ट वज्र पंजरू का दत्तात्रय कवच, कुठल्या पारायणाचं नाव सांगितलं? रुक्मिणी स्वयंवर वाचतोय असं सांगितलं का? रुक्मिणी स्वयंवर हा काल्पनिक ग्रंथ आहे, काव्य ग्रंथ आहे, तो नंतर लिहिलेला आहे. त्या रुक्मिणी स्वयंवराचे जे कवी होते ते कृष्ण महाराजांच्या त्या विवाह प्रसंगी उपस्थित नव्हते. त्यांनी सगळं काल्पनिक कलियुगामध्ये लिहिलेला तो भाग आहे. तुम्हाला काही वाचायची गरज नाही आहे. जर का लीळाचरित्रात आम्हाला सगळी उत्तरं मिळतात की भटो तुम्ही काही चिंतित असा, ते म्हणाले मी गोसाव्यांच्या अमोघा लीळांचं चिंतन मी करतो आहे. आता अजून आपल्याला कुठलं उत्तर पाहिजे? देवाला आठवणं, लीळा स्मरणामध्ये नामस्मरण पण येतं. नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा सगळं येतं. तुम्ही एखादी लीळा आठवता ना त्याच्यामध्ये सगळं येतं. तुम्ही कंटिन्यू नामस्मरण केलं पाहिजे 15 आठवडे असं नाही आहे. तुम्ही एखादी लीळा आठवा, चक्रधर स्वामींची लीळा आहे, त्याच्यात देवाचं नाव पण येऊन राहिलेलं आहे आणि पूर्ण लीळा येत आहे. त्याच्यात विधिविधान काय सांगितलं ते पण येतं आहे. किती सोपं आहे देवाला आठवणं. काहीच आठवायचं नाही, नामस्मरण करत बसले की झोप येते आपल्याला. परंतु तुम्ही लीळा चिंतन करा बरं. लीळा चिंतन कराल तर तुम्हाला झोप येणार नाही. आणि चतुर्विध स्मरण त्याच्यामध्ये होतं आहे. चतुर्विध स्मरण सांगितलेलं आहे. आपला पूर्ण वेळ आपला त्याच्यामध्ये गेला पाहिजे, उपयोगामध्ये आला पाहिजे. आमचे भट्टोबास जे करत होते ते तर आम्हाला करता येतं. आम्हाला भट्टोबास होता येणार नाही आहे, पण भट्टोबासांसारखं काही काही गोष्टी तर आम्हाला करता येणार आहेत. आणि म्हणून नाम सांगितलं देवाने, हे देखिले तैसे आठवीजे, हा मुख्य विधी सांगितलेला आहे. मग कुठे बघितलं स्वामींना तुम्ही? नामाच्या माध्यमातून बघितलं की नाम पहिले आठवलं. चक्रधर स्वामी, श्री चक्रधर स्वामी. मग श्री चक्रधर स्वामी बोलून तुम्ही थांबलात का? न लगेच नाम म्हटलं की लगेच लीळा आली. म्हणजे लगेच लीळा आठवते तुम्हाला. कुठली तरी आता लीळा तुम्हाला आठवलेली आहे, लगेच तुम्हाला मूर्ती आठवते. म्हणजे आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे? श्रीकर दिधला, म्हणजे लगेच श्रीकर तुम्हाला आठवला. गोसाव्यांनी आमच्या काय केलेलं आहे? बाईसाकडे अवलोकिले, लगेच श्रीनेत्र तुम्हाला आठवलेले आहेत. बघा, नाम आठवल्यानंतर लगेच लीळा आठवते, लगेच तुम्हाला मूर्ती आठवते. आणि त्यामधलं गहन तत्व काय आहे की स्वामींनी असं का केलं असेल? आपण फक्त एकच भाग बघितला की बाईसांनी पाय पुसणं बसायला दिलं, पण स्वामी पाय पुसण्यावर का बसले असतील? कधी विचार केला कोणी? असा पण विचार करा की स्वामी पाय पुसण्यावर का बसले? स्वामींनी का शिळ भोजन घेतलेलं आहे? त्यातनं बाईसांना काय करायचं ते करू द्या, परंतु त्यातनं देवाने आम्हाला सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला आयुष्यामध्ये कुणी, तुमच्या आयुष्यामध्ये कुणी खालच्या पातळीला जरी बसवलं, तुम्ही खालच्या पातळीला कधीच जायचं नाही आहे बरं का. तुम्ही खालच्या स्तराला कधीच जायचं नाही आहे. परंतु एखाद्याने जर का तुम्हाला खालचं हे दाखवलं किंवा तुम्ही खालच्या स्तराचे आहात, तुम्ही या स्तराचे आहात, तरी आपण काय करायचं आहे? शांतपणे ते स्वीकारायचं आहे. बाईसांनी स्वामींना पाय पुसणं बसायला दिलं, पण स्वामी त्यांच्यावर भडकले का? हे स्वामींनी त्यांची स्वस्थता सोडली नाही. म्हणजे स्वामी हे आचरण तुम्हाला दाखवत आहेत की तुम्हाला कोणी कुठेही बसवो, मला स्टेजवर बसवलं नाही, मला बसायला दिलं नाही, आम्हाला पट्टी टाकली नाही, आम्हाला मातीत बसवलं, आम्हाला कोणी बसाई म्हटलं नाही. या ज्या काही गोष्टी आहेत ना, हे सगळे वाद याच्यामुळेच आहेत. आमचं पत्रिकेत नाव नाही टाकलं, हे पण ह्याच्यातच येतं बरं. काही हे नाही टाकलं काय आहे उगाच. माझं नाव पत्रिकेत टाकलं असतं
तर ती पत्रिका कार्यक्रम होईपर्यंत सुरक्षित असते आणि कार्यक्रम झाल्यानंतर ती पायाखाली येते. माझं नाव पायाखाली आलं असतं ना, नाही आलं उलट चांगलीच गोष्ट झाली. म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट एवढं आहे की तुम्हाला ज्या ज्या वेळीस असं कोणी अपमानित करेल त्या त्यावेळी ते तुम्ही ते स्वीकारा. त्याच्याविषयी प्रतिक्रिया देऊ नका. जेवढी द्यायची तेवढी द्या, पण वाद घालू नका. तुम्हाला फक्त विश्लेषण द्यायचं आहे की ही माझी चूक नाही आहे, हे असं असं घडलं, तुमचा गैरसमज, एवढंच फक्त विश्लेषण द्या. समोरचं ऐकत नसेल तर अस्वस्थ होऊ नका, स्वीकारा ते. तुम्हाला जर का कोणी शिळं भोजन देत असेल, काय हे करत असेल, तर त्यावेळेला आपण अजिबात कुठल्याही प्रकारे अस्वस्थ होता कामा नये. म्हणजे स्वामींनी आम्हाला ते आचरण त्याच्यातनं दाखवलेलं आहे. जेव्हा तुम्ही भिक्षेला जाल, या भिक्षेमध्ये तुम्हाला फक्त भोजन मिळणार नाही, शिव्या पण मिळतात बरं का. तुम्हाला वाटलं की बाबा मस्त जोळी दिलेली आहे, भिक्षा मागायची, खायचं वगैरे, असं तुम्हाला काय वाटलं की भिक्षेमध्ये वेगवेगळ्या भाज्या येतात, असं मुळामध्ये असं आहे, खरंच आहे की वेगवेगळ्या भाज्या येतात, त्याचं काला करून आणि मग ते नंतर विजन करून ते आपण खायचं आहे. तर खरोखरच भिक्षांनाची एक पावित्र्यता तर आहेच, तो विधीसुद्धा आहे आणि ते भोजनसुद्धा खरंच चांगलं लागतं. कसंही असो ते भोजन, म्हणजे ते एखाद्या चांगल्या पद्धतीने बनवलं जरी नसेल, वाटणाचं नसेल वगैरे वगैरे, परंतु तर खरोखर असं आहे की भिक्षांना जेवत असताना एक समाधान असतं. एखादं तुम्ही महागडा पदार्थ खाताना तुम्हाला समाधान नसेल, पण खरोखर भिक्षांना खाताना एक समाधान असतं. तर ते जे भोजन आहे त्या भोजना, म्हणजे नुसतंच भोजन मिळतं असं नाही, काही लोक शिव्या पण देतात बरं का. त्यांना काही कामधंदे नाहीत, नोकऱ्या करायच्या नाही, काय नाही, आले इकडे भीक मागायला, असंही म्हणणारे लोक आहेत बरं का. ते सुद्धा तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. लगेच त्या बाईला जाऊन भांडायचं नाही, जे कोणी बोलतात त्यांच्याशी भांडायचं नाही. मला कोणीतरी तो अनुभव सांगितला की ते भिक्षेला गेले एका घरी आणि तिथे कोण म्हातारी बाई बसली होती पडवीला, तिने शिव्या देणं चालू केलं. अर्थातच ह्यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाही, काय नाही, ठीक आहे, तिचा प्रसव असेल, काय असेल, आजच्या भिक्षेमध्ये आम्हाला शिव्या मिळाल्या म्हणून ते घेऊन आले. ते अर्थातच आपल्याला हे सगळं घेता आलं पाहिजे. स्वामींनी हे दाखवलेलं आहे. स्वामींच्या प्रत्येक प्रक्रियेतनं, स्वामींच्या प्रत्येक उच्चारणातनं, स्वामींच्या प्रत्येक आचरणातनं आम्हाला काय मिळतं आहे, स्वामींचे जेवढे काय हावभाव, चालणं, उठणं, बसणं, जे काय आहे, बोलणं आहे, त्याच्यातनं मला काय मिळतं आहे ते आपण बघितलं पाहिजे. मार्गामध्ये पाळ्याला महत्त्व आहे, म्हणजे भोजनाचंच पाळं नाही तर सगळंच पाळं असतं. वस्त्रदानाचं पाळं, धातुदानाचं पाळं, हा एक भाग वेगळा झाला, हे तर दृष्टपर पदार्थ झाले. परंतु आज मला प्रवचनातनं, पोथीतनं काय पाळं मिळालं ते सुद्धा मला घेता आलं पाहिजे. तर ते जे पाळं आहे ते आपल्याला भेटतं. तर सगळ्याच पद्धतीचं पाळं मिळतं. सेवेचं पाळं मिळतं आहे, दास्याचं पाळं मिळतं आहे, विधीचं पाळं मिळतं आहे. हे सगळं आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे स्वामींनी स्पष्ट सांगितले, देखिले तैसे आठविजे. महादाईसा म्हणतात, जैसे हे बर्वे रूप तैसे अनेक काही बर्वे असे. म्हणजे हे देखिले म्हणजे परत आता महादाईसांना वाटलं श्रीमूर्ती आठवायची आहे. श्रीमूर्ती आठवण्याच्या ह्याच्यामध्ये पडायचं नाही. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, श्रीमूर्ती आमच्या स्वामींचं काही सांगू त्यांचे सौंदर्य, काही सांगू त्याचे औदार्य, सौभाग्य, असं वर्णन आमच्या लीळाचरित्रामध्ये आलेलं आहे. परंतु जो ज्ञानी व्यक्ती आहे, तुम्हाला एक एक टप्पा पुढे जायचं आहे. मी जेव्हा केव्हा मी हे सांगितलं होतं की विशेष म्हणजे देव नाही, तर खूपशे लोक असे एकदम अस्वस्थ होऊन गेले, हे काय बाबा वेगळंच सांगतात. मी काहीच वेगळं सांगितलं नाही. मी स्वामींचंच वाक्य सांगितलं की देव पाषाणाचं नव्हे, हे मी स्वामींचंच वाक्य तुमच्या पुढे सांगितलं. त्याच्यानंतर पुढे सांगितलं की परमेश्वर अवतारसुद्धा म्हणजे आहेत, अवतार जे आहेत ते सुद्धा परमेश्वर नाही आहेत. म्हणजे परमेश्वर नाही म्हणजे परमेश्वर आहेत, परंतु श्रीमूर्ती परमेश्वर नाही आहे. हे तर जास्तच झालं ना माझं. म्हणजे हे मी कायच्या काय सांगून बसलो. खूप लोक बोलले हे बाबा काही सांगतात, परंतु जेव्हा केव्हा तुम्ही उद्धरण प्रकरण वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल श्रीमूर्तीसुद्धा परमेश्वर नाही आहे. श्रीमूर्ती म्हणजे मायापूर म्हणतात, आणि मायापूर हे वेगळं आहे, आणि त्याच्यामध्ये परमेश्वर ओते माया घटाकारे आकारे
आणि मग ओते म्हणजे परमेश्वर स्वरूप त्याच्यामध्ये येतं आणि जाताना आधी परमेश्वर स्वरूप निघून जातं, मायापूर तिथेच राहतं. लीळा प्रमाण कुठली आहे? कुठली लीळा प्रमाण द्याल की स्वरूप निघून गेलं मायापूर तिथेच आहे? द्वारावतीकारांचं प्रमाण आहे की नाही? आता जाणार आहात ना तुम्ही तिकडे. द्वारावतीकारांनी पुरत्याग केला, स्वरूप निघून गेलं, मायापूर देह तिथेच आहे. आत्ता तुम्हाला कळलं त्या लीळेवरून की मायापूर सुद्धा परमेश्वर नाही आहे, मायापूर वेगळं आहे. त्याच्यामध्ये उत्तर आहे की याला मायापूर का म्हणावे ना, माया निर्मिले, माया निर्मितम पुरम मायापुरम, म्हणजे मायेने निर्माण केलं म्हणून त्याला मायापूर म्हणायचं. ज्ञान असलं, वचन पाठांतर असली तर हे उलगडा होतो, नाहीतर मग लोक मग मला नाव ठेवतात, तुम्ही काही सांगता. तसं नाही, वचनांचा उलगडा आहे हा. मग इथे महादाईसांना पण वाटलं की जैसे हे रूप बर्वे, म्हणजे असं बर्वरूप आठवायचं का स्वामींचं? सौंदर्य औदार्य वगैरे सगळं काय, म्हणजे सौंदर्य औदार्य लावण्य सौभाग्य हा भाग वेगळा आहे बरं का. तर स्वामी म्हणतात की बाई म्हणजे त्यांनी विचारलं हे स्वामींचं रूप जसं बर्व आहे असं अजून बर्व काय आहे? स्वामींनी सांगितलं त्रेतयुगामध्ये सीताच सुंदर होती सगळ्यात दिसायला, द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण महाराज सगळ्यात सुंदर दिसायला होते, आणि परियाही उनी एक बर म्हणजे कलियुगी हे बर्वे, आणि कलियुगामध्ये आमचे स्वामी जे आहेत श्री चक्रधर स्वामी हे सगळ्यात दिसायला सुंदर आहेत. यावर महादाईसांनी हा प्रश्न विचारला आणि यावर स्वामींनी हे उत्तर दिलं, आणि यावर स्वामी परत विश्लेषण करतात. स्वामींचं उत्तर थांबलं नाही आहे. उत्तर महादाईसांना जे अपेक्षित होतं ते उत्तर स्वामींनी दिलं आहे. आता स्वामींना जे उत्तर द्यायचं आहे ते स्वामी आत्ता देतात बरं का. स्वामी म्हणतात परी याहीहुनी एक बर्वे असे, याच्यापेक्षा पण एक बर्व आहे बरं का. तुम्ही या श्रीमूर्तीला बर्व समजून याच्यामध्ये पडू नका. याहीपेक्षा एक बर्व आहे. ते काय? जी जी ते कवण महादाईस आहेत त्या. महादाईसा प्रत्येक स्वामींच्या याला प्रश्न विचारतात आणि म्हणून त्यांना ज्ञान होत गेलं. स्वामी म्हणतात बाई हे बर्वे नव्हे, हे श्रीमूर्तीला बर्व समजत बसू नका, हे मायापूर आहे, हा प्रपंच आहे, याचा आम्ही सुद्धा त्याग करणार आहोत प्रपंचाचा. भीतरी असे ते बर्वे, या मूर्तीमध्ये जे भीतरी आतमध्ये काय आहे स्वरूप आहे. आता आपण पण आहोत तर हे देह म्हणजे आपण नाही बरं का. या देहाच्या आतमध्ये जे जीव स्वरूप आहे ते आपण आहोत. आपणच आपल्याला कधी बघू शकत नाही आणि आपण म्हणतो मी त्याला चांगला ओळखतो. आपण आपल्यालाच अजूनपर्यंत बघितलेलं नाही, आपलं स्वरूप आपल्याला कधी दिसत नाही. हे जेव्हा तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला चहू पदार्थांचे स्वरूप दिसणार आहेत, तोपर्यंत नाही. मग स्वामी इथे सांगतात बाई हे बर्वे नव्हे, भीतरी असे ते बर्वे. भीतरी म्हणजे भीतर काय आहे? स्वरूप, परमेश्वराचं स्वरूप. आणि ते बर्वे हो का जी महादाईसांना नवीन उलगडा झाला की अरे आपण तर श्रीमूर्तीला परमेश्वर म्हणतो की श्रीमूर्तीच्या भीतरांत. श्रीमूर्तीच्या भीतरांत म्हणजे तुम्हाला फक्त सांगण्यासाठी हे वाक्य वापरल्या जातं बरं का. भीतरी असे ते बर्वे, परंतु वास्तविक स्वरूप हे स्वरूप श्रीमूर्तीच्या भीतर नाही आहे. स्वरूप सगळीकडे व्यापक आहे, इथून तिथून नित्य व्यापक परमेश्वर. त्याच्या स्वरूपांना, स्वामींच्या स्वरूपाला कुठेही खंड वगैरे नाही आहे. आपलं स्वरूप आपल्या देहाच्या बाहेर कुठेच नाही आहे, परंतु परमेश्वराचं स्वरूप पूर्ण ठिकाणी व्याप्त आहे. महादाईसा विचारतात जी जी ते काहीसेनी देखीजे, ते मला बघायचं आहे स्वरूप. जर का ते बर्व आहे तर ते मला बघायचं आहे. स्वामी म्हणतात बाई जीवासी सकळ संपत्ती, त्या संपत्ती म्हणजे कसं बघता येईल मला, त्याचा उपाय मला सांगा. प्रत्येक गोष्टीचा उपाय असतो. म्हणजे तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान पाहिजे त्याला उपाय आहे. जे कोणी म्हणतात आम्हाला ज्ञानच होत नाही ते फक्त हे वाक्य बोलून गप्प बसतात, पुढे काहीच प्रोसिजर करत नाही आहेत. आमच्याकडे पैसाच नाही, पैसाच नाही. मग तुम्ही काही नोकरी करताय का नाही, व्यवसाय करताय का नाही, काही प्रयत्न केला पैशासाठी नाही, मग रडता कशाला? प्रयत्न करून जर का पैसे नाही आले मग रडा, आणि रडायची गरज नाही आहे. तसं जे लोक म्हणतात आम्हाला सेवादास्यच मिळत नाही, हे बोलून ते लोक गप्प बसत असतील तर आयुष्यभरात त्यांना कधी सेवादास्य मिळणार नाही. सेवादास्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. नामस्मरण होत नाही त्यासाठी काहीतरी उपाय आहे, देवाने सांगितलेला आहे. बोध असेल, वेद असेल, अनुसरण असेल, जे काय असेल, या सगळ्या गोष्टींसाठी उपाय सांगितला. तो उपाय करा तर परमेश्वर तुम्हाला तो योग समोर आणून देतील, नाहीतर अन्यथा आणून देणार नाहीत. आणि म्हणून इथेच विचारलं गेलं की आम्हाला तो बघायचं स्वरूप ते कसं मी बघू शकेन मला सांगा. तर देवाने तिथे कुठेही काय सांगितलेलं आहे त्याचा
उपाय काय सांगितलं, बाई जीवाशी सकळ संपत्ती ती असंपत्ती, म्हणजे ज्या ज्या काही संपत्त्या म्हणून तुम्हाला वाटतात त्या तुम्हाला असंपत्ती वाटल्या पाहिजेत. माझी चप्पल भारी आहे बरं का, 800 रुपयाची चप्पल आहे. मंदिरात कोणी आलेलं म्हटलं अरे चप्पल छान आहे रे एकदम, केवढ्याची आहे, तर म्हणजे 2,500ची. अरे म्हटलं बापरे, 2,500ची चप्पल, म्हणजे त्याला त्याच्या चपलेबद्दल किती हे असेल, तो चप्पल पण एकदम मंदिरात आले की एकदम व्यवस्थित ठेवत असेल. मला आठवतं, मी त्यांचं नाव नाही सांगणार, एक जण कोणी मंदिरात यायचे, ते चप्पल कुठे ठेवायचे माहीत आहे का, आपल्या मंदिराचं लाकडी दरवाजाच्या मागे आतमध्ये मंदिराच्या हॉलमध्ये, कोणी नेऊ नये म्हणून. हे आहे संपत्ती, चपलेला संपत्ती मानून बसलेले लोक आहेत काही. तर सकळ संपत्ती ती असंपत्ती, म्हणजे तुम्हाला जे जे काही मूल्यवान म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये वाटत असेल, तुमचं आयुष्य वाटत असेल मूल्यवान, माझं आयुष्य खूप मूल्यवान आहे, तर ते सगळं तुम्हाला असंपत्ती वाटलं पाहिजे. त्याच्यातनं जे जे काही तुम्हाला वाटतं की आम्ही देवाला अमका उपहार केलेला आहे, आमचा पंचावतार उपहार आम्ही देवाला केला, हे जे काही तुम्हाला मूल्यवान वाटतंय ना, हे सकळी संपत्ती त्या असंपत्ती आहे. तुम्ही काय वाहणार आहे देवाला, कुठलं फूल वाहू शकता की ज्याच्यामुळे देव खुश होतील, कुठलं फूल वाहणार. पुष्प एक वाहिजे आणले, गुलाबाचे फुलं तोडून वाहिले, देव कधी खुश होतील मला सांगा. कुठलं पुष्प वाहिल्यानंतर, हे एक जन्म, हे पुष्प जेव्हा तुम्ही व्हाल त्यावेळी देव खुश होणार, त्यावेळीच खुश होणार. मग तुम्ही आता किती पण फुलं व्हा आयुष्यभर, पण लक्षात ठेवायचं फुल वाहताना की देव खुश होणार नाहीत. उलट फूल नाराज झालं, झाड नाराज झालं, त्याला मी दुखवलं आणि देवाने जे सांगितलं अर्पण करायला ते मी देवाला अर्पण केलंच नाही आहे. किती फुलं वाहता तुम्ही, पण ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. ह्याला म्हणतात निर्वेद, अनुताप, अनुशोच, आर्त. हे चतुर्विध दुःख आहे, स्मरणासोबत ते असलं पाहिजे. देवाने सांगितलं जर का तुम्ही अर्पण करू शकले नाहीत, मग आयुष्यभर किती पण काही पण अर्पण करत बसा, त्याला तेवढी किंमत नाही आहे. आणि या ठिकाणी या सगळ्या संपत्त्या तुम्ही देवाला कुठलं उपहार दाखवाल सांगा बरं, कुठला उपहार दाखवाल. किती पण भारीतला पदार्थ आणून दाखवा, भाई देवाची उष्टी बोरेची काही अर्पण केलेली आहे, जी विकत घेतलेली नाही आहेत, जी उष्टी करून देवाला दिल्या गेलेली आहेत, तसा उपहार तुम्ही नाही दाखवू शकत देवाला. तसा उपहार, तसा पदार्थ तुम्ही देऊ शकत नाही. त्या पदार्थांच्या मागे ते बोरं आंबट की गोड हा भाग सोडा, त्याच्यामध्ये त्यांची आवडी एवढी आहे, त्यांचा भाव एवढा आहे की देवाला मला जे द्यायचं आहे ना ते चांगलं द्यायचं आहे. मग फक्त फुलच का, फक्त फळच का, फक्त उपहारच का, मला जन्म पण तर चांगला द्यायचा आहे ना, वेळ पण तर चांगला द्यायचा आहे. याच्याविषयी आपण कधी विचारच नाही करत. देवाला चांगली फुलं व्हा, चांगलं वस्त्र अर्पण करा, सगळं चांगलं, परंतु मी सुद्धा पण चांगल्या पद्धतीने अर्पण झालं पाहिजे ना देवाला, हा विचारच आपण कधी करत नाही आहे. सगळ्या चांगल्या वस्तू वाहतोय, पण देवाला काय अपेक्षित आहे. देवानी नाही लक्ष दिलं, पाय पुसणं दिलं काय बसायला देऊ द्या, शिळा भात दिलाय का देऊ द्या, जे काय देतात ते देऊ द्या. परंतु स्वामींनी त्यांना काय दिलं, एकदम प्रेमदान, ज्ञानापाशी प्रेम उत्तम जे सांगितलेलं आहे ते देऊन बसले स्वामी. का, कारण की कधीतरी बाईसांनी सुद्धा उत्तम प्रकारची वेळ स्वामींना दिलेली, उत्तम प्रकारे दिलेली आहे. समर्पण बाईसांचं पण कुठेतरी कधीतरी आहे, आणि ते समर्पण कुठल्या लेवलचं आहे ते तुम्हाला पैठणच्या लीळेनंतर तुम्हाला दिसून येतं की किती उच्च कोटीचं समर्पण आहे बाईसांचं. वेळ दिला बाईसांनी स्वामींना, आवड दिलेली आहे, भाव दिलेला आहे. बाईसा स्वतः त्यांना कोणी बोललं तर भडकल्या नाहीत, पण स्वामींना एवढंसं सुद्धा कोणी बोललं तर बाईसांना अजिबात सहन होत नव्हतं, दुःख व्हायचं बाईसांना. म्हणजे त्यांच्या त्या दोषांविषयी ते आयुष्यभर पोळत होते बाईसा. हे देता आलं पाहिजे आपल्याला. बाकीचं तुम्ही किती फुलं द्या, फळं द्या वगैरे, आपण सगळा वेळ आपल्या याच्यामध्येच घालवतोय. आपल्याला जे खरं देवाला द्यायचं त्याच्यामध्ये आपण वेळ देत नाही आहे. म्हणून त्या दृष्टीने विचार आपण केला पाहिजे, देवाला द्यायचं काय आपल्याला. म्हणून स्वामी सांगतात सकळ संपत्ती ती असंपत्ती. जीवासाठी तुम्ही, म्हणजे तुम्ही जीव आहात, तर जीवाने काय विचार केला पाहिजे, मी काहीही जरी अर्पण केलं तरी ते मूल्यवान नाहीच आहे, ते मूल्यवान नाही आहे. तर काय झालं पाहिजे, जीवाची परमेश्वर संपत्ती, परमेश्वरापेक्षा या जगामध्ये श्रेष्ठ काहीच नाही आहे. आत्ता तुम्ही देवाला व्हायला सुरुवात करा. आता काय द्याल,
एखादा अब्जोपती माणूस आहे, त्याला 10 रुपये देऊन तुम्ही खुश व्हाल का? व्हाल? एखादा लहान मुला तुम्ही चॉकलेट दिली की तो पण खुश होऊन जातो आणि तुम्ही पण खुश होता. परंतु आता मला हे सांगा, एखाद्या अब्जोपती माणसाला तुम्ही 10 रुपये दिले तर तो खुश होईल का? भरपूर आहे त्याच्याकडे, तुम्ही किती देणार आहे त्याला? नाही. ते अब्जोपतीपेक्षा तुम्ही जर का 2 अब्ज त्याला दिले तर तो खुश होईल. पण बाकी 10 रुपये द्या, 100 रुपये, 2000ची नोट द्या, तो खुश होणार नाही. तसं परमेश्वराचं आहे. परमेश्वर म्हणजे आपली संपत्ती जे ते परमेश्वर आहेत, ती एवढी मोठी संपत्ती आहे की ह्याच्यापेक्षा मोठी संपत्ती या जगामध्ये काहीच नाही आहे. आता ह्या परमेश्वर संपत्तीला तुम्ही काय देऊ शकता मला सांगा? तुम्ही आणि आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही म्हटले आम्ही 3 तास स्मरण करतो, 3 ते 6, काही नाही. तुम्हाला माहिती आहे का 3 ते 6 बसता तुम्ही, पण 3 ते 6 मध्ये किती कालावधी लेखी लागला? आपण जे अन्न खातो त्या किती अन्नाचं रक्त बनलं हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. किती अन्न वेस्टेज गेलं हे आपल्याला माहिती नाही आहे. तर स्मरणाचा 3 तास आणि 4 तास मोजत बसू नका. 1 लक्ष स्मरण आम्ही केलं, काही नाही झालं. तुम्ही मोजून केलेलं आहे, त्यातलं लेखी किती लागलं ते सांगा. देवाला तुम्ही आणि आम्ही काहीच देऊ शकत नाही. फक्त देवाने सांगितलं तुम्ही काहीच देऊ शकत नाही, फक्त हा जन्म मला द्या. जन्म जीवित परमेश्वराशी द्यावे. गरीबातला गरीब माणूस, भिकाऱ्यातला भिकारी माणूस सुद्धा हा जन्म देवाला देऊ शकतो आणि देऊ शकतो. लॉकडाऊनमध्ये तुमच्याकडे पैसे नाही आले, परंतु तुम्ही तुमचा जीव दिला देवाला, म्हणजे वेळ दिला, स्मरण दिलं, हे जे देवाला आठवलं हे तुम्ही देऊ शकता. देवाने हेच सांगितलेलं आहे की मला काहीच नको पाहिजे, मला फक्त तुमचा वेळ पाहिजे, तो वेळच द्या फक्त. सगळ्यांनी वेळ दिला, लीळाचरित्रातल्या सगळ्यांनी वेळ दिला. आमचे भट्टोबास जे होते ते तसेच आलेले होते. काहीच हे नव्हतं की आईला सांगितलं मी येतो आणि असेच आले, काहीच नव्हतं. जे होतं संबळ, जे काही होतं जबाबदारी ती सुद्धा आईकडे देऊन टाकली. हे संभाळ, मी येतो अवकाशाला जाऊन. आणि आले तसेच. त्यांच्याकडे दमडीसुद्धा नव्हती. जे काय होतं त्याचं सुद्धा स्वामींनी नंतर उपहार करून घेतला. माहीम भट्ट तर कशासाठी आले तुम्हाला माहिती होतं? ते पण स्वभावासाठी आले होते आणि ते सुद्धा तसेच निघून आले. त्यांनी त्यांच्या अंगावरचा कपडा जो आहे तो कोणाला तरी देऊन, तो हे करून वगैरे वगैरे जे काही द्रव्य त्यांना मिळालं त्यातलं त्यांनी ते गुळाचं हे नेलं. ते पैसे पण संपून गेलेले आहेत. म्हणजे 1 दामाची काहीतरी टोपली घेतलेली आणि बाकीच्या दामांचं काय केलेलं आहे, गुळ घेतला, संपला. हिशोब संपला सगळा. हिशोब संपला नाही, हिशोब सुरू झाला. हे आहे त्याग. आपण परत तिकडे आलो. असा त्याग आहे की देवाला बाकी काही नको, तुम्हीच पाहिजे. लीळाचरित्रातल्या बाईचा सुद्धा कुठली संपत्ती घेऊन आलेले नाही आहेत. भट्टोबास कुठली संपत्ती नाही, माहीम भट्ट कुठली संपत्ती नाही, त्याच्या निळभट्ट कुठली संपत्ती घेऊन नाही आले. आमच्या खेळी गोई सगळ्या संपत्ती त्यागून आल्या. देवाला तुम्हाला काय लागतं का? स्वामी म्हणतात नाही. एवढ्या मोठ्या लीळेचं प्रमाण आहे तरी पण आपण परत त्याच्यामध्येच अडकलेलो आहोत. लक्षात घ्या, आमचे माहीम भट्ट त्यांचं असलेलं द्रव्य आणण्यासाठी गेले तर काय झालं? नुकसान झालं की नाही त्यांचं? संपत्ती तुम्हाला जे जे काही दृष्टभर पदार्थ जे मूल्यवान वाटत आहेत की हे देवाला देऊन आम्ही खुश करू, तर एक लक्षात घ्या, ह्याच्याने देव खुश होत नाही, उलट ह्याच्याने देव अंतरतो. मला सांगितलं गेलं की विदर्भामध्ये असं आहे की दत्त जयंतीला सकाळी पुरणपोळी बनवल्या जाते 3 वाजता उठून वगैरे आणि त्याचा उपहार दाखवला जातो. त्यांनी प्रश्न विचारला मला की हे योग्य आहे का? म्हटलं हे अयोग्य आहे. त्यामुळे आमच्याकडे सगळीकडे विदर्भात हीच पद्धत आहे. ती म्हटलं हे अयोग्य आहे का? आमच्या स्वामींनी पश्चात पहारी काय सांगितलेलं आहे? तो सारस्वत काळ देवता हृदयासी आहे, म्हणजे स्मरण करायला सांगितलेलं आहे. तर स्मरण करायचं का पुरण करायचं? देवाने काय सांगितलं? स्मरण करा. आम्ही देवाचं वाक्य बाजूला ठेवून दिलं. आम्ही काय करत बसलो? पुरण करत बसलो. आता हे आयुष्यभर पुरणार आहे का हे सगळ्या गोष्टी? मी सांगितलं त्यांना का पुरणपोळी बनवता? कोणीतरी म्हटलं दत्तात्रय प्रभूंना पुरणपोळी आवडते. मी म्हटलं दत्तात्रय प्रभू कोण आहेत? परमेश्वर. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? परमेश्वर. मग परमेश्वर आपलं जे परमेश्वर आहे सर्वश्रेष्ठ आहेत, ते खाली येतील का? परमेश्वर फक्त जीवाकडे आकर्षित झालेले आहेत, कारण की नित्यबद्ध देवता आणि बंधमुक्त जीव. अयोग म्हणजे ह्या जीवाला बंधनातनं मुक्त केलं तर होऊ शकतो, अयोग्य आहे त्याला योग्य केलं तर योग्य होऊ शकतो. आणि हाच फक्त प्राप्तीला आपल्या
येऊ शकतो या दोन पदार्थांमधनं, देवता आणि परमेश्वर, देवता आणि जीव, देवता आणि प्रपंच आणि देवता यामधनं हे दोन्ही जे पदार्थ आहेत ते आपल्या स्वरूपी पावन नाही करू शकत, जीव पावन करू शकतो. म्हणून जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर असं असेल तर जीव आणि परमेश्वर. बाकी देवता आणि प्रपंचाचा काय करायचं आहे? काय करायचं? त्याग करायचा की नाही करायचा? मग आता सांगा, पुरणपोळी काय आहे? प्रपंच आहे. मग आता दत्तात्रय प्रभू चतुर्युगी अवतार हे पुरणपोळी खाण्यासाठी थांबलेत का इथे? लक्षात घ्या, परमेश्वर प्रपंचाकडे कसे आकर्षित होतील? अहो, तुम्हाला थोडं ज्ञान दिल्यानंतरच तुम्ही प्रपंचातनं मुक्त होण्याच्या मागे लागता. अपरोक्ष ज्ञानी अशी प्रपंच कसा आहे? मिथ्या सांगितलेला आहे त्यांना, तो खोटा दिसलं त्यांना, प्रपंच खोटा आहे. हे सगळं आहे. आणि आमचे दत्तात्रय प्रभू पुरणपोळीच्या मागे का लागतील सांगा बरं? तुम्ही दत्त जयंती असेल की कुठली जयंती असेल किंवा नसेलही, तुम्ही सकाळी उठून स्मरण करा. रोज तुम्हाला आज विधी आहे. दुना जाप्य. महादायसाने विचारलं, परवा आल्या काही करावे? भटोबासांनी काय सांगितलं? दुना जाप्य कीजे. दुप्पट स्मरण करा, नेहमीपेक्षा जास्त स्मरण करा. बाकी काय करणार आहात तुम्ही? बाकी काही करू शकत नाही. कारण की हे नामस्मरण जे आहे हे तुम्हाला परमेश्वर संपत्ती प्राप्त करून देणार आहे. बाकीची तुमची संपत्ती तुम्हाला मिळेल सुद्धा आणि जाईल सुद्धा. पैसे आलेले खर्च होतील, प्रॉपर्टी भेटलेली ती सुद्धा जाऊ शकते, परंतु परमेश्वर संपत्ती जी आहे ती नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून इथे सांगितलं, जेव्हा सकळ संपत्ती ती असंपत्ती, काय देवाला मी अर्पण करायचं सांगा आता? मग मला उत्तर मिळेल की मी देवाला काहीच अर्पण नाही करू शकत. माझ्याकडे अशी कुठलीच वस्तू नाही आहे. विदुराला वाटलं की मी काय कृष्ण महाराजांना काय देऊ, ते जेवायला आले, माझ्याकडे काहीच नाही आहे. मग तेव्हा त्यांनी जे काही आहे ते दलिया वगैरे बनवून दिला, पण त्याच्यामध्ये भाव एवढा होता त्यांचा, तुम्हाला पुढची लीळा माहितीच आहे. आमच्याकडे एक बाई आल्या, ते नेहमी येतात, ते 4-5 विडे ठेवतात आणि जातात. रोजचं त्यांचं हे, म्हणजे जेव्हा पण येतात तेव्हा असं. एक दिवशी आल्या आणि ते रडायला लागल्या. म्हटलं काय झालं? ते म्हणाले, आज माझ्याकडे 1 रुपयासुद्धा नाही आहे की मी मंदिरातनं सुपारी विकत घेईन किंवा दुकानातनं सुपारी विकत घेईन. 1 रुपयासुद्धा नाही आहे माझ्याकडे. म्हटलं अरे वा, छान आहे. तुम्ही बाबा असं कसं? तिच्या डोळ्यातनं पाणी. म्हटलं बाबा असं कसं? माझ्याकडे काहीच नाही, तुम्ही म्हणतात की अरे वा. म्हटलं आज तुमचं खरं स्मरण होणार आहे बरं. रोजचं कसं असतं, 5 विड्यांचे पैसे असतात, तुम्ही 5 विडे ठेवले की मग तुम्ही निवांत असता. आपण विडे ठेवलेले आहेत, आपलं कर्तव्य आपण केलं, त्याचं दुःख तुम्हाला त्या बदल्यामध्ये काही नाही आहे, स्मरण काही नाही आहे. पण आज तुम्हाला खरं दुःख आहे की देवाला वाहण्यासाठी आज माझ्याकडे काहीच नाही आहे. आज तुम्ही तिथे बसा, 15 मिनटं बसा फक्त, पण आजचं जे स्मरण होईल ते नेहमीपेक्षा एकदम उत्तम प्रकारचं होणार आहे. कारण की आज तुम्ही म्हणाल देवाला की देवा माझ्याकडे खरंच वाहण्यासाठी काही नाही आहे, आज मी माझा वेळ तुम्हाला समर्पित करतो आहोत. आणि वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं की तुम्हाला जे जे काही मूल्यवान वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये, ते सगळे असंपत्ती ज्या दिवशी तुम्हाला वाटेल, आणि परमेश्वर हीच मुख्य संपत्ती आहे, मोठी संपत्ती, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. यांना आपण इतर काही समर्पित करण्यापेक्षा आपण स्वतःच यांना समर्पित होऊन जायचं. ज्या दिवशी तुमच्याकडे काहीच द्यायला नसतं तेव्हा तुम्ही समोरच्याला समर्पित होऊन जाता की आता बस माझ्याकडे काही नाही आहे, आता मीच तुमच्याकडे नोकर म्हणून राहतो, बस आता मी तुमची परतफेड करेल असं माझ्याकडे काही शिल्लक नाही, आता मलाच नोकर म्हणून तुमच्याकडे ठेवा आणि तुमचे काही पैसे चुकते करा. तसंच आहे की जेव्हा तुम्हाला हे कळेल त्या दिवशी तुम्ही समर्पित व्हाल. तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला वाटतं ना की आम्ही एवढी मोठी पंगत करू शकतो, आम्ही 56 भोग करू शकतो, आम्ही पंचावतार करू शकतो, आम्ही मोठा उपार करू शकतो, की आम्ही हे वाहू शकतो, आम्ही ते वाहू शकतो, हे जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आहे ना तोपर्यंत तुम्ही देवाला समर्पित होणार नाहीत. कारण की तुम्हाला असं आहे की हे केलं म्हणजे आपण सुटलो. ज्यांच्या घरी पंचावतार झालेला आहे, सकाळी पंचावतार झालं ते लोक रात्री लवकर झोपून जातात आणि ते झोपताना स्मरण करून झोपत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी ते उठत नाही स्मरणाला, कारण की आदल्या दिवशी खूप धावपळ झालेली असते. बघा पंचावताराने काय केलं, तुमचं स्मरण थांबवलं ना. 2-3 दिवस आधी तुम्ही धावपळ करताय, पंचावतारा दिवशी पण तुम्ही उठल्यानंतर व्यवस्थाच करताय, दुसऱ्या दिवशी तुम्ही थकलेले आहात, स्मरण थांबलं तुमचं. काय फायद्यामध्ये पडलं की नुकसानामध्ये गेलं ते विचार करा तुम्ही. म्हणजे जे देवाला दिलं पाहिजे ते आपण थांबवून बसलो
आणि जे नाही द्यायचं ते आपण देऊन बसलेलो आहोत. म्हणून हा सुद्धा विचार करा की त्याला अवास्तव संपत्ती म्हणून बघू नका. परमेश्वर संपत्ती अशी की त्यांना आम्ही काही देऊ शकत नाही जीवाशिवाय. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी म्हणतात, जीवाची परमेश्वर संपत्ती असा भाव जेव्हा तुमच्या मनामध्ये उमटेल, ऐसे जय प्रगटे. ऐसे जय म्हणजे जेव्हा प्रगटेल, तुमच्या मनामध्ये प्रगट होईल, तै भीतरी जे बरवे असे ते दिसे, तेव्हा ह्या श्रीमूर्तीमधलं जे स्वरूप आहे ना ते तेव्हा तुम्हाला दिसेल. तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या संपर्कात याल. म्हणजे लगेच तुम्ही संपर्कात येता. एखाद्या वेळेस असं असतं बघा, तुमच्या आयुष्यामध्ये येतं की सगळेजण तुम्हाला नावं ठेवतात की सगळेजण तुमच्याविषयी विरोधात गेलेले आहेत. अशा वेळेला तुम्ही जर का सच्चे असाल तर तुमच्या डोळ्यामध्ये जे पाणी येतं ना ते खरं पाणी असतं आणि त्यावेळेस तुम्ही देवाशी कनेक्ट होता. माझ्या बाबतीमध्ये तर मी असं ठेवलेलं आहे बरं का. मी तुम्हाला काय बोललो की जे जे अनुभव येतात आयुष्यामध्ये ते देवाशी जोडायचे आपले. मला जर का एखादी व्यक्ती वाईट बोलली काही, किंवा एखाद्या व्यक्तीने मला नावं ठेवली, की एखाद्या व्यक्तीने माझा विश्वासघात केला, तर मला वाईट नाही वाटत. मला असं होतं की मी जे वचन तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे कुठला, सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना, म्हणजे सृष्टीमध्ये तुम्ही जीवाची किती पण सेवा करा, पर मुंची जेना म्हणजे तो जीव तुम्हाला दुःखातनं मुक्त करू शकत नाही. तो तुम्हाला काय करणार आहे, दुःखच देणार आहे. जेव्हा मला कोणी माझा विश्वासघात करतो किंवा कोणी मला दुखावतं तर मला ते वचन आठवतं. अरे वा, बरोबर देवाने हे बरोबर सांगितलं बरं का, की कवणे करणे मुंची जेना. आपण किती एखाद्याला आपलं हे केलं, काय बोलतात त्याला वेळ दिला, त्याला चांगलं आपण हे वागलो त्याच्याशी, तरी तो आपल्याला दुखवणारच आहे. तर त्याचं दुःख मानून घेऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणी दुखावलं तर दुःख मानून घेऊ नका. उलट ते वचन देवाने खरं सांगितलं आहे, परत तुम्हाला अधोरेखित होईल की कवणे करणे मुंची जेना. देवतेची किती सेवा करा, तुम्हाला मोक्षप्राप्ती नाही आहे. जीवाची किती सेवा करा, मोक्षप्राप्ती नाही आहे. किती प्रॉपर्टी तुम्ही निर्माण करा, पैसा प्रॉपर्टी, परंतु दुःख मुक्तता होणार नाही हे लक्षात ठेवा. आणि ऐसे जय प्रगटे, तेव्हा काय होणार, भीतरी असे म्हणजे देवाशी तुम्ही देवाच्या संपर्कामध्ये याल. तुम्हाला त्या क्षणी देवाशिवाय या जगात कुणी माझं नाही हे तुम्हाला त्या वेळेला वाटतं. परंतु आपला तो कालावधी खूप कमी वेळाचा असतो. तेवढ्या वेळात तुम्ही त्याग केला तर तुम्ही गेलात पुढे. कधीतरी एक अशी वेळ आली पाहिजे की बस हे नाही म्हणजे नाही. तुम्ही उपदेश घेतला, तुम्ही नॉनव्हेज सोडलं की कधी इच्छा झाली तुमची, तसं आहे. आपल्या ह्याच्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला मोक्षाला जाण्यापासून थांबवत आहेत, त्या सगळ्या नॉनव्हेज कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या गोष्टी आहेत. त्या तुम्ही तिथेच त्यागल्या तर तुम्हाला मोक्षाला जाणं खूप सोपं जाईल. जसं भट्टोबासांना सोपं झालं. पत्नी आहे, मुलगा आहे, आई आहे, बहीण आहे, सगळ्यांना सोडून गेले, ते मुक्त झाले, लगेच जाऊ शकले, प्रगती पटापट झाली त्यांची. तर अशा प्रकारे आपल्याला हा भाग जो त्यागता आला, ऐसे जे प्रगटे, जेव्हा तेव्हा बर्वे असे ते दिसे, भीतरी बर्वे असे त्याच्या संपर्कात तुम्ही येता देवाच्या. आणि मग जोपर्यंत कुष्टियाची पत्नी जोपर्यंत थुकली नाही, जोपर्यंत त्याला बोलली ना, तोपर्यंत त्याला वाटत होतं हे घर माझं आहे, माझं, हे लोक माझी आहेत. पण ज्या दिवशी त्याची बायको पण थुकली त्याच्यावर, थू मर कोडी किंवा तू मर कोडी असं जोपर्यंत म्हटली नाही तोपर्यंत त्याला सगळं अलबेलं वाटत होतं. परंतु ज्या दिवशी ते बोलली तर बोलला आजपासनं हे घर माझं नाही, हे लोक माझी नाहीत. त्या देवतेकडे गेला आणि म्हटलं, त्या देवतेला म्हटला की तू माझा आणि मी हे आहे. म्हणजे ही सकळ संपत्ती त्याला जी वाटत होती कुष्टियाला, ती एका क्षणी असंपत्ती वाटली आणि त्यांनी त्याग केला आणि त्या देवतेकडे गेला. नंतर हे लोक घ्यायला गेले तरी तो गेला नाही, कारण की त्याच्यासाठी सकळ संपत्ती ती असंपत्ती झालेली होती. देहसंपत्तीसुद्धा त्याच्याकडे राहिली नाही, कुष्ठ झालेलं आहे त्याला, वगैरे वगैरे. तर असं जेव्हा होता तेव्हा तुम्ही देवाच्या संपर्कामध्ये येत असता. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी सांगितलं की हे देखिले तैसे आठविले. आता आम्ही देवाला काही बघितलेलं नाही आहे, परंतु देवाला आपण अनुभवलेलं आहे लीळेंच्या माध्यमातून. मी तर असं म्हणेल की ते लोक तर भाग्यवान होते स्वामींच्या सन्निधानातले, परंतु आपल्याकडे पण कमी भाग्य आलेलं नाही आहे, त्यांच्यापेक्षा कमीच आहे.
पण कमी भाग्य आलेलं नाही आहे, कारण की तुम्हाला लीळाचरित्र ग्रंथ मराठीमध्ये छापून आलेला आहे. लिपीमध्ये नाही, मराठीमध्येच आहे. सूत्रपाठ इथे आहे तुमच्याकडे, मराठीमध्ये छापून आलेला आहे. तुम्हाला श्रवण मिळतं आहे. तुम्हाला चुकी घडली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणारे लोक आहेत. तुम्हाला सगळे योग आहेत, तुम्ही एकमेकांशी कनेक्ट होऊ शकता. पण सन्निधानातल्या भक्तांना तर काहीच जाणीव नव्हती तशी. त्यांना स्वतःलाच ओळखायचं होतं की हे देव आहेत म्हणून, हे परमेश्वर आहेत. त्यांना स्वतःला ओळखायचं होतं, स्वतःला त्याग करायचा होता. आपल्या बाबतीमध्ये तर आपल्याकडे आदर्श आहेत लीळाचरित्रातले, की त्यांचा आदर्श बघून आपण त्याग करू शकतो, पाठांतर करू शकतो, देवाला आठवू शकतो. हे सगळे विधिविधान आपल्याकडे आहेत. म्हणून लीळाचरित्रातल्या माध्यमातून आपल्याकडे एवढ्या लीळा दिलेल्या आहेत की ह्या लॉकडाऊनमध्ये आपल्या सगळ्या लीळा वाचून झाल्या पाहिजे होत्या. लीळांच्या आद्या पाठ झाल्या पाहिजे होत्या, सूत्रपाठ पाठ झालं पाहिजे होतं. आणि मग आपला जे काय आहे वेळ देणं जे काय असतं ते तुम्हाला समजलं. म्हणजे वेळ देणं म्हणजे नेमकं काय असतं. आणि म्हणून हे देखील त्याचे आठवीचे म्हणजे लीळाचरित्रातच स्वामी तुम्हाला दिसतात कसे आहेत ते, इतर कुठेही दिसत नाहीत. लीळाचरित्रातली एक लीळा जरी वाचली तिथे स्वामी तुम्हाला दिसतात, की आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे की जे आहे ते देऊन मोकळे झालेत. राजवस्त्र मिळाली स्वामींनी निघताना सगळी काढून ठेवली. तिथे अलंकार मिळाले आमच्या स्वामींनी काढून ठेवलेले आहेत. म्हणजे आमच्या स्वामींनी आपल्या प्रत्येक क्रियेतनं आम्हाला त्याग दाखवलेला आहे. हे देखील तैसे आठवी जे म्हणजे नुसती लीळा नाही आठवायची, लीळाच आठवत नाही बसायचे, तर या माध्यमातनं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यातनं त्याचंसुद्धा पाळं आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि नेमकं ते जे पाळं आहे ते कशा प्रकारचं आहे आणि काय आहे या संदर्भामध्ये आपण आपल्या पुढच्या सत्संगामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. दंडवत हो.